नमस्कार मित्रांनो, आज मी 40 वर्षापासून मी प्रॅक्टिस करीत आहे। सेक्शुअल इंटिमेट लाईफबद्दल मी तुम्हाला नक्कीच मार्गदर्शन करीत आहे। मित्रांनो, माझ्या डेली जे रूटीन प्रॅक्टिसमधून मला असं आढळून आलेलं आहे की बऱ्याच वेळा जे लैंगिक समस्या उद्भवतात ह्या तुमच्या न्यूट्रिशनल डेफिशियन्सीमुळे पण उद्भवू शकतात आणि त्याच विषयी आज आपण या व्हिडिओद्वारा थोडक्यात माहिती घेत आहोत। मी आहे डॉक्टर उमेश। ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट गेल्या 40 वर्षापासून मी सातत्याने तुम्हाला मार्गदर्शन करीत आहे, तुम्हाला काउन्सिलिंग करत आहे। खरोखर माझे मराठी व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा, आपल्या मित्रांना पाठवा, जेणेकरून त्यांना पण माझ्या व्हिडिओचा बेनिफिट झाला पाहिजे आणि माझ्या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून जास्तीत जास्त तुम्हाला पण बेनिफिट झाला पाहिजे आणि जास्तीत जास्त तुम्हाला प्रॉपर काउन्सिलिंग मिळालं पाहिजे, हाच माझा व्हिडिओ बनवण्याचा पाठीमागचा उद्देश पण असतो। तर मित्रांनो, आजचा जो आपला विषय आहे की बऱ्याच वेळा आजच्या स्थितीमध्ये माझ्याकडे जे पेशंट येतात आणि बघतो मी की डे बाय डे हे जे इरेक्टाईल डिस्फंक्शन म्हणा किंवा प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन म्हणा किंवा जनरल बॉडी विकनेस म्हणा किंवा अजून काही इतर आजार म्हणा, हे आजच्या प्रमाणात खूप जास्त प्रमाणात आढळून येत आहेत। त्याचं मुख्य कारण जे आहे तर एक मुख्य कारण म्हणजे जे पोस्ट कोरोना व्हायरस आणि प्री कोरोना व्हायरस याच्यामध्ये खूप फरक आहे। कारण बरेच वेळा माझ्याकडे पेशंट असे येतात की डॉक्टर साहेब, जेव्हा मी ते कोरोना व्हायरसमध्ये ट्रीटमेंट घेतले, काही इंजेक्शन्स घेतले किंवा स्टेरॉइडचे इंजेक्शन घेतले आणि व्हॅक्सिन घेतलं, तेव्हापासून मला हे सेक्शुअल प्रॉब्लेम खूप जास्त कॉमनली आढळून येत आहे। आणि काही लोक बोलतात की डॉक्टर साहेब, काही म्हणजे सगळं नॉर्मल असूनसुद्धा पण मला सेक्शुअल डिस्फंक्शन्स खूप कॉमनली आढळायला येतं। याचं मुख्य कारण जे आहे ते आहे विटॅमिन्स सप्लिमेंट जे आहेत ते त्यांची डेफिशियन्सी। आणि हे डेफिशियन्सी आपण घरच्या घरी कशी दूर करू शकतो त्याच विषयी आज मी थोडक्यात तुम्हाला सांगत आहे। मित्रांनो, जर तुम्हाला विटॅमिन डेफिशियन्सी असेल तर बघा, प्रत्येक विटॅमिन जो असतो हे आपल्या बॉडीला गरज असते किंवा आपल्या प्रत्येक पेशीला पण पेशीचं मेटाबॉलिझम व्हायला किंवा त्याचं म्युटेशन व्हायला हे सगळे विटॅमिन्स काम पडत असतात। जर कोणतंही एक विटॅमिन जर आपल्या शरीरामध्ये कमी असेल तर त्याचे काही ना काही साईड इफेक्ट आपल्या बॉडीवर त्वरित दिसून येतात। काही स्किनवर दिसून येतील, काही डोळ्यावर दिसून येतील, काही केसावर दिसून येतील किंवा काही लैंगिक आरोग्यामध्ये दिसून येतील, पण नक्कीच दिसून येतात। तर मित्रांनो, जर तुम्हाला चांगलं सेक्शुअल हेल्दी लाईफ ठेवायचं असेल तर तुमच्या बॉडीमध्ये जे काही सप्लिमेंट्स असतात, जे की म्हणजे आपल्या विटॅमिन्स वगैरे असतात, हे नॉर्मल लेवलवर ठेवणं अत्यंत गरजेचं असतं। जसं की सगळ्यात महत्त्वाचं मी तुम्हाला नेहमी सांगत असतो की जसं की टेस्टोस्टेरॉन प्रोडक्शनसाठी विटॅमिन D3 आणि झिंक हे खूप महत्त्वाचे विटॅमिन्स आहेत। तर हे तुमच्या बॉडीमध्ये नॉर्मल लेवलमध्ये ठेवणं तुम्हाला खूप गरजेचं असतं। जसं B1, B6, B12 आहे, हे तुमचं न्यूरोलॉजिकल हेल्थ मेंटेन ठेवतं, म्हणून B1, B6, B12 हे पण तुम्हाला नॉर्मल लेवलमध्ये ठेवणं अत्यंत गरजेचं असतं। मग आता हे सप्लिमेंट तुम्हाला कुठून मिळतील? जर तुम्हाला सप्लिमेंट घ्यायचे असतील तर आर्टिफिशियल सप्लिमेंट घेण्यापेक्षा जर नैसर्गिक जर तुम्हाला घ्यायचं असेल तर भरपूर तुमच्या आहारामध्ये हिरव्या भाजीपाला आणि फळं याचं सेवन जास्त करा आणि जेवणामध्ये दही, ताक याचं प्रमाण जास्त ठेवा। जे काही तुम्ही जंक फूड घेत असाल किंवा स्ट्रीट फूड घेत असाल ते मॅक्झिमम टाईम तुम्ही जेव्हा शक्य आहे तेव्हा तुम्ही अवॉइड करा आणि रोज रेग्युलर एक्सरसाइज करून आणि एक 15 मिनटं सकाळी वॉकिंग करून तुम्हाला प्रॉपर विटॅमिन D3 किंवा नॉर्मल टेस्टोस्टेरॉन लेवल तुमच्या बॉडीमध्ये तुम्ही मेंटेन ठेवू शकता। आणि त्याचप्रमाणे आपल्या बॉडीमध्ये जसं ओमेगा फॅटी 3 ॲसिड्स आहेत, हे पण नॉर्मल लेवलमध्ये असणं अत्यंत गरजेचं असतं। कारण की जे की काही विटॅमिन्स ऑइल सोल्युबल असतात, काही विटॅमिन्स जे असतात ते वॉटर सोल्युबल असतात। तर ऑइल सोल्युबल विटॅमिन्स वगैरे असतात, त्यासाठी आपल्या बॉडीमध्ये ऑइल किंवा कोलेस्ट्रॉल वगैरे असणं पण गरजेचं असतं। कोलेस्ट्रॉलचे पण 2 प्रकार आहेत, तुम्हाला माहीत आहे, एक बॅड कोलेस्ट्रॉल आहे आणि एक गुड कोलेस्ट्रॉल आहे। जर जितकं ज्याच्यामध्ये गुड कोलेस्ट्रॉल असेल ते पदार्थ जसं नट्स आहेत किंवा काही ड्रायफ्रूट्स आहेत, हे जर तुम्ही जास्त सेवन केलं तर तुम्हाला गुड कोलेस्ट्रॉलचं प्रमाण तुमच्या बॉडीमध्ये चांगलं राहू शकतं। तर इन शॉर्ट, तुमची सेक्शुअल हेल्थ मेंटेन ठेवण्यासाठी तुम्हाला तुमचं माइंड, तुमचं हार्ट आणि तुमचं शरीर हे निरोगी असणं अत्यंत गरजेचं आहे। आणि हे निरोगी ठेवण्यासाठी तुम्हाला या विटॅमिनची खूप अत्यंत गरज असते। म्हणून मित्रांनो, बऱ्याच वेळा तुम्ही फक्त केविलवाना प्रयत्न करत असता की ऑनलाईन औषधी मागून अश्वगंधा आणि शिलाजीत घ्यायचा प्रयत्न करता, तर मला इथं असं वाटतं की तुम्ही चुकीचं करता। कोणत्याही तुमच्या फॅमिली डॉक्टरकडे जा, त्यांच्याकडून सगळ्या टेस्ट करून घ्या आणि त्यांना सांगा की जे की डेफिशियन्सी असेल ते मला तुम्ही प्रोव्हाइड करा, ते प्रोव्हाइड करतील। तर मित्रांनो, छोट्या मोठ्या गोष्टी असतात लैंगिक आयुष्यामध्ये, घरच्या घरी आपण चांगल्या प्रकारे आणि स्वस्त आपण सॉल्व करू शकतो। पण उगीच आपण संकोच करून किंवा भीती आपल्या बाळगून आपण डॉक्टर लोकांना दाखवत नाही, डिस्कशन करत नाही, प्रॉपर एक्झामिनेशन करत नाही, प्रॉपर निदान करून घेत नाही आणि त्याच्यामुळे या समस्या केव्हा गंभीर पण होऊ शकतात। तर मित्रांनो, असं न करता जेव्हा केव्हा तुम्हाला लैंगिक समस्या येतील तेव्हा माझ्या क्लिनिकला तुम्ही नक्की भेट द्या। मी जास्तीत जास्त नॅचरल ट्रीटमेंट करण्याचाच प्रयत्न करत असतो। धन्यवाद मित्रांनो।